प्रभाकर बाबूराव घाणेकर। तेरसा शिमगा किंवा तुमच्या गावात जी प्रथा आहे ती नेमकी काय आहे? अगदी सरळ सांगितलं तरी चालणार। संपूर्ण आपल्या गावामध्ये तेरसा शिमगा हा केला जातो। या अगोदर जवळजवळ आपल्या गावचे 12 तिथी असतात। त्या 12 तिथीचे 12 वेगवेगळे प्रकार असतात। त्याच्यामध्ये देवदीपावली असते, त्यामध्ये गोंधळ असतो, त्यामध्ये जागर असतो आणि 9 दिवस नवरात्राचा उत्सव असतो। असे वेगवेगळे विविध कार्यक्रम वर्षभर चाललेले असतात। पण हा शिमगा हा महोत्सव मोठा असतो। त्यावेळेला सर्व ग्रामस्थ, आपल्या कोकणामध्ये शिमगा हा मोठा उत्सव केला जातो। सर्व ग्रामस्थ, सर्व चाकरमानी इथे येतात आणि हौशेने तो शिमगा उत्सव केला जातो। त्यासाठी तो आपण सगळे लोक 9 दिवस होळीचा प्रकार असतो। वाडीमध्ये होळी असते, होळी पेटवली जाते आणि 9व्या दिवशी आपला 8व्या दिवशी आमचा तेरसा शिमगा तो 9व्या दिवशी होतो। त्यामुळे 8व्या दिवशी माड, सूरमाड म्हणतात त्याला, तो सूरमाड आपल्या बाकी ठिकाणी आंब्याचा माड वापरला जातो, आपल्याकडे सूरमाड वापरला जातो। तो सूरमाड जिथे जंगलात जिथे असतो तिथून वाजत गाजत तो रात्री संध्याकाळी 6 वाजता आदल्या दिवशी जातात, तिथे तो तोडला जातो। नंतर तो मानपानाने वाजत गाजत तो इथे आणला जातो। आणल्यानंतर तो इथे उभा केला जातो। उभा केल्यानंतर हा रात्री, त्यानंतर पहाटे लोक येतात, जमा होतात, दिवसभर इथे जमतात आणि दुपारी 12-12:30च्या दरम्याने आपला शिमगा उत्सव सुरू होतो। त्यानंतर पहिला फेरा बाहेर येतो ते मंदिरातून आल्यानंतर हुंबाची पूजा होते। हुंबाची पूजा झाल्यानंतर परत मंदिरात गेलं जातं। मंदिरात गेल्यानंतर पुन्हा पालखी सजवलेली असते। आदल्या दिवशी सगळे वारकरी येऊन पालखीमध्ये रूपं लावलं जातं। म्हणजे जे चांदीच्या मूर्ती असतात त्या सजवून पालखीमध्ये सजवून ते रूपं म्हणतात त्याला, ते रूपं लावलं जातं आणि रूपं लावल्यानंतर ते तयार असते। ती पालखी आपण आणतो। पालखी आणल्यानंतर 5 प्रदक्षिणा हुंबाच्या गोल फिरवतात आणि नंतर हा नाचवण्याचा कार्यक्रम असतो, याला तेरस शिमगा म्हणतात। आणि आनंदाने हा शिमगा उत्सव केला जातो। प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक चाकरमानी, इथला ग्रामस्थ, सर्व लोक, सगळे मानकरी, सर्व लोक या शिमग्यासाठी हजर असतात आणि आनंदाने हा साजरा केला जातो।